कुठे असं वाटलं तुम्हाला की हो कन्व्हिन्स होतील विद्यार्थी, आणि हा इनिशिएटिव्ह कोणाकोणासाठी तुम्ही म्हणजे जेव्हा याचा शिबिराचा कोर्स बनवला, कसा बनवला की लहान मुलांसाठी वेगळं, मोठ्यांसाठी वेगळं, म्हणजे ते ब्रेकडाऊन एक थोडक्यात सांगाल बिफोर वी, कसा कोर्स झाला जाण्याच्या आधी? आम्ही जो पहिला कार्यक्रम घेतला 1 जानेवारी 2024 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विक्रांतनगर, त्या मुख्याध्यापकांनी परवानगी दिली. तिथे गेलो, त्या विद्यार्थ्यांना आम्ही शिवी, वाईट असते, शिवी म्हणजे काय, तुमच्या कानावरती पडणारे असे शब्द असतात, ही शिवी न देता न देऊन दाखवता त्यांना आम्ही याची जाणीव करून दिली आणि त्यांना समजून दिलं की मुलांना हे चुकीचं आहे आणि हे आपल्याला बोलायचं नाही असे शब्द, हेच इथपर्यंत सांगितलं. आणि आम्ही ज्यावेळेस चर्चा केली होती त्यावेळेस आम्ही एक शपथ तयार केली होती की जसं आपण मुलं प्रतिज्ञा घेतात रोज सकाळी शाळेत प्रार्थनेच्या वेळेस, तसंच आपण मुलांना ती शपथ देऊयात. मग ती शपथ दिल्यानंतर त्या मुलांनी, आमची शपथ सोपी आहे अगदी, त्याच्यामध्ये आम्ही सांगितले की परस्त्री माते समान आहे आणि मित्राची आई आहे, बहीण आहे, ती आपलीच आहे असं समजूयात आणि त्यांचा आपल्याला सन्मान केला पाहिजे. आपणही शिवी देणार नाही, म्हणजे मी देणार नाही, आणि इथून पुढे जर कोणी शिवी देत असेल तर त्याला सुद्धा त्यापासून परावृत्त करेन. मी माझ्या महाराष्ट्राला शिवमुक्त बनवेन, अशी आम्ही शपथ तयार केलेली. ही शपथ दिल्यानंतर तो दिवस तर आमचा गेला. दुसऱ्या दिवशी सगळे त्या मुख्याध्यापकांचे फोन आले की सर ते आपण काल जो कार्यक्रम घेतलेला तर तो कार्यक्रम खरंच छान झालाय असं आम्हाला पालकांनी येऊन सांगितलंय. काही पालक मुलांनी, ती ऍक्च्युअली मुलं होती की 1ली ते 4थीच्या वर्गातली होती, तर त्या मुलांनी मोडकं तोडकं काहीतरी घरी जाऊन सांगितलं की आम्हाला काहीतरी कोणतरी आलेलं शाळेत सांगायला, आणि ते म्हटलं की शिव्या द्यायच्या नाही. हा, मग त्या मुलांनी घरी सांगितल्यानंतर ते पालक दुसऱ्या दिवशी मुलांना सोडायला आल्यानंतर आवर्जून त्या मुख्याध्यापकांना भेटले. काही पालकांनी सांगितलं की साहेब काय शिकवलं असं मुलांना तुम्ही, कोणतरी आलेलं शाळेत, आम्हाला मुलांनी घरी आल्यानंतर सांगितलं काहीतरी. मुख्याध्यापकांनी तो फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आमचं बळ दुपटी तिपटीनं वाढलं की एका कार्यक्रमात असा जर आपल्याला समाजात प्रतिसाद मिळतोय आणि असं जर आपल्याला बदल दिसत आहे तर आपण नक्कीच हे पुढचं पाऊल आणखी टाकलं पाहिजे, हे आम्हाला हे झालं. मग इथून पुढचा काळ जो होता की तो आपण हे कार्यक्रम तर आपण 1ली ते 4थी पर्यंत घेणं असं नाहीये, आपल्याला वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांपर्यंत जायचंय. मोठं पण ऑडियन्स असेल, वयस्कर लोक आहेत, त्यांना पण आपल्याला सांगायचं आहे. मग आम्ही थोडंसं परत एकदा बसून चर्चा केली की आपल्याला कोणाशी कसं बोलता येईल, त्यांना कुठल्या विषयाला हात घालता येईल की जेणेकरून त्यांच्यापर्यंत जास्त योग्य प्रकारे आपण हा विषय पोहोचू शकतो. यात आम्ही गट केले. 1ली ते 4थी पर्यंत असेल, म्हणजे प्राथमिक शाळेतले विद्यार्थी असेल तर त्यांना साधं शिकवायचं की हे बघा तुम्हाला शिवी तर माहित आहे, मग ही शिवी कुठून येते तुमच्या कानावर, तर तुम्ही कुठून तरी दादा, घरातले मोठा भाऊ असेल किंवा पप्पा असतील, आजोबा असतील कदाचित, तर ह्यांच्याकडून तुम्ही शिकता. किंवा दुकानात गेला, कुठे बाहेर गेला तर खेळत असताय पण तुमच्या शेजारी एखादे काका बसलेत, ते शिवी देत आहेत, तर अशा वेळेस त्या काकांना विचारा की काका याचा अर्थ काय. तुम्ही जर त्या काकांना अर्थ विचारला तर नक्कीच ते खजील होतील, त्यांचं मन त्यांना खाईल की नाही आपल्या या मुलाने शिवी ऐकली आणि शिवीचा अर्थ चुकीचा आहे. कारण आता अर्थ तर मी त्या मुलाला समजून सांगू शकत नाही, हे त्या काकांना आतल्याच जाणीव होईल. मग आम्ही मुलांना सांगितलं की ते बघा, ते काका तुम्हाला अर्थ सांगू शकणार नाहीत कारण शिवी वाईट असते. अर्थ सांगितला नाही तर ते काका इथून पुढे तुमच्या समोर शिवी देणार नाही. असं त्या मुलांपर्यंत आम्ही हे आणि पुढच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही केलं. त्याचा आम्हाला त्यांच्या मुलांकडून मला तेच होतं की कसा रिस्पॉन्स कसा वाटला इन टर्म्स ऑफ की मुलांनी किती पर सोडलं, आणि हे जे आजोबा आणि वडील होते त्यांचा त्याच्यावर काय फीडबॅक आणि रिस्पॉन्स होता की तुम्ही आम्हाला अशा अनकम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये का टाकताय? नाही, आपल्याला असं वाटतं की जे तुम्ही बघितलं तर आमच्या अभियानाचं नाव आहे की शिवीमुक्त. आपण अनेक अभियान बघितलेत, शासन अभियान राबवत असतं, तंबाखू मुक्त, व्यसन मुक्त, अनेक प्रकारचे अभियान आहेत. का मुक्त करायचं तर ते व्यसन आहे. शिवी सुद्धा एका प्रकारचं व्यसन आहे, पण ते कुठं शरीराला आपल्याला अपाय करत नाही म्हणून त्याच्याकडे अजून कोणी लक्ष दिलं नव्हतं. आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात केल्यानंतर लोकांना याची जाणीव झाली की हा, ही शिवी सुद्धा अपायकारक आहे, आपल्या सांस्कृतिक प्रतिभेला ती नष्ट करत आहे.